अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरु मोरे दादा लक्षावधी सेवेकऱ्यांचे श्रद्धास्थान व या गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो. नवनाथांच्या चरणी त्रिवार वंदन करतो. आजच्या अधिक मासाच्या त्यातही अमावस्या या पर्वावर एक दिवसीय श्री नवनाथ या ग्रंथाचं पारायण करण्याकरता राज्यातनं आणि परराज्यातनं हजारोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व माता भगिनी आणि सर्व पुरुष सेवेकरी आपल्या सगळ्यांना पारायणाकरता अधिक फलम अधिक हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद देतो. सज्जनो, खर तर आज या मंडपामध्ये आपण त्रिवेणी संगम या बुद्धीप्रमाणे भक्ती करत आहोत. तुम्ही म्हणाल कसं? दिनांक 5 ते 12 जून या 7 दिवसाच्या कालखंडामध्ये या ठिकाणी भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह झाला. सप्ताहाची सांगता शुक्रवारी जरी झाली तरीही आजच्या पारायणाकरता बहुतांश सेवेकरी या ठिकाणी मुक्कामी आणि पारायणाकरता थांबलेले. नंबर 2, भगवान विष्णूंची ही सेवा होता होता कालच्या शनिवारी आपल्या हातून दत्त महाराजांची सेवा झाली. म्हणजे 5वा वेद श्री गुरुचरित्र एवढ्या संख्येने काल पण सेवेकऱ्यांनी या मंडपामध्ये गुरुचरित्राचं पारायण केलेला. नंबर 3, गुरुंची दत्त गुरुंची सेवा करता करता आपण शिष्याच्या सेवेकडे आलेलो आहोत. आणि ते म्हणजे 9 नारायणांचे 9 अवतार ज्यांना आपण नवनाथ म्हणतो. आज त्यांची सुद्धा सेवा आपल्या हातून या ठिकाणी घडते. असा हा त्रिगुणी संगम आहे. खर तर पूर्व काळात या गोष्टी घडल्या असतील किंवा नसतील, पण मात्र या त्र्यंबकेश्वराच्या भूमीमध्ये या तिन्ही सेवा हजारोच्या संख्येने या ठिकाणी घडत आहेत. आणि खर तर आज दुपारी 12:20 अमावस्येला प्रारंभ होतो. उद्या सकाळी जवळपास 8:24 ही अमावस्या उद्याची सोमवती. परंतु अधिक मासाची ही खर तर सांगताय. ज्या मासाला अधिकस्य अधिक फलम पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं. मळ मास असंही म्हटलं जातं. आपल्या मराठीमध्ये धोंडाचा महिना असंही म्हटलं जातं. वास्तुशांती, नवचंडी, लग्न किंवा अन्य मांगलिक कार्याकरता हे अधिक मास वर्ष मानलं जातं. म्हणून त्याला मळ मास असंही म्हटलं जातं. पण या महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा करून जास्तीत जास्त पुण्य आपल्या पदरी पाडण्याला खूप मोठी संधी मिळत असते. म्हणून भगवान विष्णूंनी जे दशमा अवतार धारण केले, मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, रामचंद्र, श्रीकृष्ण, बुद्ध आणि कली, या सगळ्या जन्मकथा 10 अवताराच्या ज्या ग्रंथामध्ये आपल्याला वाचायला मिळतात, त्या ग्रंथाला श्रीमद भागवत असं म्हटलं जातं. हे पुराण आहे.
आणि वेद काळात देव काळात व्यास ऋषींनी सांगावं आणि गणपतीने त्याचं लिखाण करावं, अशा प्रकारे हे पुराण निर्माण झाले. पण हे पुराण तथा हा ग्रंथ आपण का वाचावा? परमपूज्य गुरुमाऊली आपल्याला नेहमी सांगतात, जन्मोजन्मीचे जे काही दोष असतात, शाप ताप कंटाळा क्रोध वैर हत्या, संचित प्रारब्ध क्रियमान भोग सुख दुःख पाप, या सगळ्या गोष्टींचा, त्याचबरोबर पितृदोष, या सगळ्या दोषांचा नायनाट होण्याकरता आपण श्रीमद भागवत पारायण वाचलं पाहिजे. सज्जनो, याचं पठन होतं ना होतं पाचवा वेद. कदाचित कर्म करत असताना आपल्या हातून कळत न कळत दुष्कर्म हे घडत असतात. कुणाला अन्नदोष लागत असतात, संततीचे प्रश्न असतात, संपत्ती प्राप्ती प्रत्येकाला हवी आहे, ज्ञानाची गरज प्रत्येकाला हवी आहे, मनशांतीची गरज आहे. या सगळ्या गोष्टींची गरज भागवण्याकरता या स्वामी मार्गाने आपल्याला पाचवा वेद, त्याला श्री गुरुचरित्र असं म्हटलं जातं, याचं पठन करण्याला संधी दिलेली. हे होतं ना होतं कुणाला ग्रह किंवा अन्य प्रकारच्या काही बाधा असतील, त्रास असेल, शत्रुपीडा असेल, या सगळ्या पीडेतनं दुःखातनं आपली नौका ऐल तीरावरून पैल तीर तथा सुखाकडे न्यायची असेल तर आपण श्री नवनाथ या ग्रंथाचं पारायण केलं पाहिजे. म्हणून सज्जनो, अशा प्रकारे आपण तीन तीन प्रकारच्या सेवा या मंडपामध्ये अधिक मासात परिपूर्ण केलेल्या. खर तर आज अमावस्या आहे, उद्या आपल्याला दिवसभर संधी आहे. आपण दर अमावस्येला आपल्या घराची साफसफाई केली पाहिजे, केंद्राची साफसफाई केली पाहिजे, दुकान किंवा ऑफिस असेल त्याचीही साफसफाई केली पाहिजे. जे जाळं लागतं, दळबट असतात, अस्वच्छ ज्या ज्या काही गोष्टी असतात त्या दूर करण्याला संधी म्हणजे अमावस्या म्हणतात. म्हणूनच अनेक तीर्थक्षेत्रावरती तथा रामकुंड असो किंवा त्र्यंबकेश्वर, कुशावर्त असो, मनशांती करता, मनाची निर्मळता वाढवण्याकरता, मनातलं द्वैत घालवण्याकरता, अनेक प्रकारच्या बाबीतनं मुक्त होण्याकरता अनेक सेवेकरी पंचगव्य लावून त्या पवित्र तीर्थक्षेत्रात स्नान करत असतात. आणि तो दिवस असतो अमावस्या, त्याला सचेल स्नान असंही म्हटलं जातं. म्हणून अमावस्या म्हटल्यानंतर नकारात्मक ज्या गोष्टी असतात त्या त्यागण्याकरता हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो. या दिवशी आपल्याला आपल्या घराची साफसफाई करताना शुद्ध पाणी, त्या पाण्यामध्ये तीर्थक्षेत्रावरचं जर काही तीर्थ असेल, पेंबर म्हणा, चमच्याभर तीर्थ ते आपण त्या तांत्रिक टाकावं, चमच्याभर गोमूत्र टाकावं, चिमूटभर हळद त्याच्यामध्ये टाकावी, खडे मीठ म्हणजे जो मिठाचा खडा असतो, एक दोन खडे आपण त्यात टाकावं, खाण्याचा लिंबू असतो त्याचे 2-3 थेंब आपण त्याच्यामध्ये टाकावं. हे सगळं मिश्रण त्या पात्रामध्ये घातलीत एकत्र करून त्याने आपल्या घराची फरची पुसून काढावी. घराला जो उंबरठा असतो, कमीत कमी प्रत्येक घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लाकडाचा उंबरा किंवा त्याला आपण उंबरठा म्हणतो तो असला पाहिजे. आणि त्या उंबराला तुम्हाला जसा वेळ मिळेल, शनिवार अमावस्या, वाटीत थोडी हळदीची पावडर घेणं,
त्यामध्ये थोडं गोमूत्र आणि तीर्थ टाकून ती हळद फुली करून तो उंबरटा आपण त्या हळदीने रंगवला पाहिजे, त्याला लेप दिला पाहिजे। या जर गोष्टी आपण प्रति शनिवार अमावस्येला आपल्या घरात केल्या, ऑफिस मध्ये केल्या, तर कुठल्याही प्रकारची नकारात्मक शक्ती त्या ठिकाणी येऊ शकत नाही आणि आपलं घर, आपलं कार्यालय किंवा जे काही असेल ते सुरक्षित ठेवण्याला आशीर्वाद मिळतात आणि आपले स्वामी त्या ठिकाणी आपल्याला म्हणतात, बेहू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून। त्याच्यावर सेवा आणि सेवेला थोडीशी कृती या अनुषंगाने आपल्याला हे काम आज म्हणा, आज तर शक्य नाही तुम्ही इथे, पण उद्या जरूर आपल्याला दिवसभरामध्ये करण्याला संधी मिळणार। सज्जनो, दर महिन्याला आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी या गुरुपीठामध्ये नवनाथ पारायण करता येत असतो। त्यातही आज अधिक मास त्याची सांगता म्हणून आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेला आहात। पण हे पारायण दर महिन्याला आपण का घेतो? याचा उद्देश एवढा आहे, आपल्या राष्ट्रावर कुठल्याही प्रकारची नैसर्गिक आणि मानव निर्मित आपत्ती येऊ नये। कारण अधिक मासात म्हणजे ज्येष्ठ महिन्यात अधिक मास येणं हे खरं तर थोडं अशुभ मानलं जातं। आपण मागील वर्षी बघितलं, मे महिन्यामध्ये पर्जन्य राजा बरसायला लागला, तब्बल 6 महिने पाऊस चालू होता। या वर्षी पाऊस पडेल का नाही पडेल याची शाश्वती बिलकुल नाही। कदाचित तो लांबणीवर जाऊ शकतो, दुष्काळ परिस्थिती होऊ शकते आणि जिथे कुठे पडेल तर त्या ठिकाणी मुसळधार हा पाऊस पडणार आहे, त्यामुळे नुकसान पण मोठ्या प्रमाणात होणार आहे। आणि या गोष्टी टाळण्याकरता आजच्या या पारायणाच्या माध्यमातून आपल्याला नऊ नारायणांना साकडं घालायचं आहे की या पराभव संवत्सरामध्ये या अधिक मासात सुपर्जन्य वृष्टी व्हावी, कुठल्याही प्राण्याला मानवासह कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, संपूर्ण भारत हा सुजलाम व्हावा, सगळ्यांना आयु आरोग्य मनशांती लावावी। खरं तर हा त्याच्या मागचा मूळ हेतू आहे। आणि नंबर 2, प्रत्येक पारायणामध्ये 5-25 अनुभव आमचे जैविक भाऊ तुम्हाला थोडक्यात एका उभीमध्ये सांगत असतात। अनुभव तर शेकडो जणांना येतात, पण वेळेच्या निमित्ताने आपल्याला सगळं कथित करणं शक्य होत नाही। पण मात्र ज्या ज्या सेवेकऱ्यांनी मनोभावे नियम पाळून हे नवनाथांचं पारायण केलं, पुढच्या पारायणापर्यंत त्यांना अनुभव आल्याशिवाय राहत नाही। मात्र या करता विश्वास, या करता अढळ श्रद्धा, या करता गुरु आणि आपल्या स्वामींप्रती आपली पक्की निष्ठा असली पाहिजे। आणि जी काही सेवा आपण करतोय ही सेवा अत्यंत पवित्र मनाने, कारण जिथे भाव तिथे देव असतो, या वृत्तीप्रमाणे आपण करणं क्रम पाहतोय। हे जर केलं तर अनुभव आल्याशिवाय राहत नाही। एवढे अनुभव आहेत की अगदी तुम्हाला आश्चर्य वाटेल। आळंदीमध्ये केंद्र आहे आणि त्या ठिकाणी एक हाडाच्या सेवेकरी भगिनी सेवा चालू असताना अचानक त्यांच्या जीवनात एक अरिष्ट आला
त्यांच्या पतिराजांना हृदयविकार, हार्ट अटॅक आणि कसं तरी घरातून गाडीत टाकून त्यांना जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी स्टेटोस्कोप, ईसीजी, नाडी परीक्षण काय करायचं सगळं केलं आणि हात जोडून अत्यंत जड शब्दांनी सांगितलं की पेशंट गेलेला आहे. सज्जनो, अशा वेळी त्या ताईंनी स्वामी गुरुमाऊलींना, नवनाथांना विनंती केली की माझं पालन हरण तारण करणारे तुम्हीच आहात, यातनं तुम्हीच मला बाहेर काढू शकता. म्हणून महाराज, नवनाथ, गुरुमाऊली धावा धावा वाचवा. सज्जनो, त्या रडायला लागल्या आणि जड काळजाने, अंतकरणाने त्या व्यक्तीचं मृत शरीर अँब्युलन्स मध्ये ठेवलं. घराकडे प्रवास सुरू झाला. घराकडे येत असताना रस्त्यात थोडासा खड्डा होता आणि त्या खड्ड्यामध्ये थोडीशी ती अँब्युलन्स आदळली. त्या रुग्णाला स्ट्रेचरवर झोपवलेलं ते शरीर त्यांना थोडासा धक्का जाणवला. पण महाराजांनी असा धक्का दिला की डॉक्टरांनी सांगितलं पेशंट गेलं, पण गेलेलं पेशंट त्या स्ट्रेचरवर उठून बसलं. हम काय येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचं प्रेम त्या ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलं. सज्जनो, आपण काय केलं पाहिजे? जिथे विज्ञान संपलं तिथे स्वामींचं अध्यात्म सुरू होत असत. असे अनेक अनुभव ते म्हणतात ना, मुकम करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तं वंदे परमानंदं माधवम्. मुका बोलायला लागतो, पंगु व्यक्ती ब्रह्मगिरी चढून जायला लागतो. पण हे कधी? जेव्हा गुरु भक्ती आपण निष्ठेने करतो तेव्हा त्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने मुका बोलायला आणि अपंग व्यक्ती चालायला लागतो. असे अनेक अनुभव या नवनाथ पारायणाच्या माध्यमातून सेवेकऱ्यांनी अनुभवले. परंतु सज्जनो, या नवनारायणांचे अनंत उपकार आपल्या उभय मानव जातीवर. त्यांचा पहिराव बघा, बोली भाषा अत्यंत साधी. दाढी, जटा, भगव वस्त्र, पायात खडावा, अंगाभोवती रुद्राक्षाच्या माळा, हातामध्ये कमंडलू, दुसऱ्या हातात धनकरी पात्र, बसायला घोंगडी, अलग निरंजन, अलग निरंजन. गावोगावी फिरणं, भिक्षाटन मागणं आणि लोकांना दुःख मुक्त करणं. अनेक लोकांनी याचा अर्थ थोडासा चुकीचा लावला की हे नवनाथ आमच्याकडे भिक्षा न करता माधुकरी मागायला येतात. खरंच त्यांना ती भूक आपल्या खात्रीची लागते का? नाही. सज्जनो, दत्त महाराजांची, नवनाथांची जोडी नुसतं अन्न मागण्याकरता नसून आपल्याला त्या अन्नातनं ते दोष मुक्त करतात याच्याकरता खरं तर ती जोडी आहे. आणि हे सगळं होत असताना आपण जेव्हा ही कवी मालू यांनी लिहिलेली 40 अध्यायाची पोथी वाचतो, या पोथीतनं असा संदर्भ मिळतो की मंत्रापेक्षा तंत्र श्रेष्ठ, मंत्रापेक्षा तंत्र श्रेष्ठ आणि शस्त्रापेक्षा अस्त्र श्रेष्ठ. याचा अर्थ असा आहे की माणसाच्या कल्याणाकरता या नवनाथांनी तंत्र आणि अस्त्राचा वापर केला. हा वापर करताना त्यांनी देवांना सोडलं नाही. वीरभद्र असो, इंगळा माता, दुर्गा माता, काळी माता किंवा अगदी नारायण असो किंवा देवांचे देव महादेव असो,
जलदेवता असो, साती अप्सरा असो, उग्र दैवता असो, झोटिंग बाबर देता वगैरे वगैरे, देवांचा राजा इंद्र असो, या सगळ्यांना ह्या नऊ नारायणांनी त्या तंत्राने आणि अस्त्राने आपलंस केलेलं होतं. आणि या सगळ्या देवांकडून त्यांनी तुमच्या आमच्या भल्याकरता एक आशीर्वचन मागून घेतलं की जो कोणी सेवेकरी मनोभावे आमची सेवा करेल, तुम्ही त्या सेवेकऱ्याकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही, तुम्ही त्यांना आशीर्वाद द्यायचे. सज्जनो, म्हणून या ग्रंथाचे पारायण आणि त्याची अनुभूती हे शब्दात पण वर्णन करणं या ठिकाणी शक्य होणार नाही. असा हा परम पवित्र ग्रंथ आणि त्याचं वाचन आज आपण या ठिकाणी प्रथमच करतो. खर तर भागवताच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला एवढा मोठा ढोंग मिळाला. जर हा मंडप नसता तर वरच्या सभा मंडपामध्ये बसायला आपल्याला जागा मिळाली असती का? मंदिराचा सभा मंडप, पत्र्याचं शेड हे अपवाद म्हटलं असतं, अनेकांची गैरसोय झाली असती. आणि म्हणूनच गुरुमाऊलींनी शुक्रवारी भागवत पारायणानंतर सांगितलं की या मंडपामध्ये गुरुचरित्रही घ्या आणि त्या गुरुच्या शिष्याचं चरित्र सज्जनो, म्हणून आज आपल्याला हे खूप मोठं एक व्यासपीठ या ठिकाणी लाभलेलं. पण हे सगळं होत असताना रुपयाचं दान पुण्य महान हे आपण दुपारी नंतर ऐकलं. 7वा मजला हॉस्पिटलचा पाहून तयार झाला, 8व्या मजल्याचं काम सुरू आहे आणि आगामी 2027 मध्ये त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी कुंभमेळा होणार आहे. आणि या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये देशातून विदेशातून साधू संत महंत करोडो भाविक या ठिकाणी हजेरी लावणार आहे. हा कुंभमेळा एका वर्षाचा नसून तब्बल 22 महिन्याचा आहे. आणि या 22 महिन्यात आणि त्याच्यानंतर पण पुढे या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपल्याला गोरगरिबांची, रुग्णांची खूप मोठी सेवा करण्याला महान संधी मिळणार आहे. त्याला म्हटलं जातं रुपयाचं दान पुण्य महान. म्हणून आता या भगिनी असतील, हे आमचे दादा मंडळी आपल्या सगळ्यांना याविषयी माहिती विषय करतायत. सज्जनो, अनेक वेळा आपण ऐकलं टाटा बिर्ला अंबानी कोटी रुपये घेऊन आले, पण त्यांचे कोटी रुपये गुरुमाऊलींनी नाकारले. का नाकारले? कारण एका व्यक्तीच्या एवढ्या धनात जर या ऍक्टिव्हिटी किंवा उपक्रम निर्माण झाले तर त्या ठिकाणी आपलं पण राहणार नाही. रामाने सेतू वानरांच्या माध्यमातून बांधून घेतला, कुठल्या कॉन्ट्रॅक्टर किंवा कुणाला त्या ठिकाणी टेंडर दिलेलं होतं का? श्रमदान होतं, भक्ती होती, योगदान होतं. अहो, कृष्णाने सुद्धा गोवर्धन एकट्याने करंगळीवर उचलला, तरी त्या कृष्णाने सगळ्यांना सांगितलं तुम्हीही काठ्या लावा, तुम्ही हात लावा. तसंच आपल्याला आपले गुरु माऊली सांगतात, टाटा बिर्लाच्या कोटी रुपयांपेक्षा कोटी सेवेकऱ्यांच्या कामाच्या कष्टाच्या एक रुपयांना आपल्याला आरोग्य धाम उभं करायचं. तसं गुरुपीठ असेल दत्तधाम उभी राहिली, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला या त्र्यंबकेश्वर दत्तभूमीमध्ये सद्गुरु भोलेदादा आरोग्य धाम हे उभं करायचे. आणि त्याकरता प्रत्येकाचं योगदान अपेक्षित आहे. म्हणून आपण येताना जे काही या मंडपामध्ये प्रवेश करत असाल, आपल्या पदरको घामाचा कष्टाचा भक्तीचा एक उपाय या ठिकाणी अर्पण करत आलेला हे त्याच्या कार्याने. सज्जनो, खर तर खर्च खूप मोठा असतो
हा जर्मन हँगर आहे, आधुनिक म्हणतात ते मध्ये कुठे खांब नाही, एवढं मोठं स्ट्रॉंग हे स्ट्रक्चर असं आहे की वादळ मुसळधार पाऊस त्यावेळी त्याच्यावर परिणाम होत नाही. पण मात्र दुसरी बाजू खर्चे लाईट आहे, साऊंड सिस्टम आहे, मंडप आहे, पलीकडे राहण्याची सोय आहे. अगदी काल परवापर्यंत केमिकल टॉयलेट ब्लॉक होते. अगदी या भागवत कार्यालयामध्ये अनेक भगिनींनी एवढा सर्वोच्च आनंद लुटला की जाताना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. पहिल्या दुसऱ्या दिवशी सगळ्या भगिनी म्हणायच्या आम्ही आमच्या माहेरी आलो, माहेरी आलो, माहेरी आलो. आणि शुक्रवारी डोळ्यात अश्रू दाटलेले असताना त्यांच्या मुखात शब्द बाहेर पडत होते, आमच्या माहेरी आमचे एवढे लाड झाले नाही तेवढे लाड या गुरुपीठाच्या कार्यालयामध्ये झाले. ज्ञान आहे, भक्ती आहे, वैराग्य आहे, परमोच्च आनंद आहे. ज्ञान यज्ञ, जलपान खान यज्ञ. अगदी आमचे उदयनगरचे काका सुद्धा या ठिकाणी आलेले, ते सुद्धा आपल्याला याच्यावरती नंतर बोलतील दुपारच्या सत्रात. परंतु सज्जनो, सामुदायिक सहजीवन काय असतं हे फक्त कदाचित आपण वाचलेलं असेल, पण आपल्या गुरूंनी या मार्गातनं आपल्याला शिकवलेलं आहे आणि अनुभवायला सुद्धा लावलेले ते सामुदायिक सहजीवन. जे राम काळात होतं, कृष्ण काळात होतं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होतं आणि पुन्हा एकदा या गुरु प्रणित मार्गातनं गुरुमाऊलींच्या काळात सुद्धा आपण अनुभवतो. पण आता यावर किती बोलावं, कितीही बोललं तर वेळेअभावी हे विषय बोलणं होणार नाही. आपल्या सगळ्यांना पुनश्च एकदा या नवनाथ पारायण करता मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो आणि वाणीला विराम देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ.